नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आपण जसे कपडे खूप चॉईस करून घेतो तसं फुटवेअर पण खूप विचार करून घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते कम्फर्टेबल असणं खूप गरजेचं आहे. तुमचं असं कधी होतं का की एखाद्या ओकेशनसाठी शॉपिंग केली पण त्यावर आपल्याकडे असलेलं कोणतंच फुटवेअर मॅच होत नाही आणि त्याचं उत्तर मिळत नाही, मग पुन्हा पुन्हा त्यासाठी तुम्हाला नवीन शॉपिंग करावी लागते? सो हे होऊ नये म्हणून असे कोणते 5 फुटवेअर आहेत जे तुमच्याकडे असायलाच हवे आणि त्यामध्ये त्या फुटवेअरमुळे कपाटातले तुम्ही कोणतेही कपडे जर तुम्हाला घालायचे असतील तर तुम्हाला फुटवेअरचं टेन्शन येणार नाही. चला पाहूयात. तर नंबर 1, सगळ्यात आधी येतात व्हाईट स्निकर किंवा व्हाईट स्पोर्ट शूज. तर याची गंमत अशी आहे की तुमच्या कपाटात असे कोणतेच कपडे नसतील ज्यावर हे जाणार नाही. आणि आजकाल तर साडीवर सुद्धा व्हाईट शूज घालतात आणि ते ऑड पण वाटत नाही इतकं. सो ही आहे व्हाईटची कमाल. सो जीन्स, शॉर्ट, स्कर्ट, ड्रेस, कुर्ता सगळ्यावर हे मॅच होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हाईट किंवा न्यूड कलर जर तुम्ही ठेवला ना तर ते बेटर राहील, कारण का हे कॉमन कलर जे असतात ते 90% आउटफिटसोबत चालून जातात. नंबर 2, लोफर्स. आता सगळ्यात आधी लोफर्सबद्दल मला आधी इतकं अट्रॅक्शन नव्हतं, पण हे ऑफिससाठी ना एकदम परफेक्ट लुक देतात. म्हणजे डेली बेसमध्ये आपण जर बघितलं तर हे कशावरही मॅच होऊ शकतात. मोस्टली आता तुमचं ट्रॅव्हलिंग कसं आहे त्यावर तुम्ही ठरवा की तुम्हाला यामध्ये हिल घ्यायचं आहे की फ्लॅट, कारण यामध्ये दोन्ही ऑप्शन्स असतात. तर ऑफिस वेअर, ट्राउझर, सिगारेट पॅन्ट, जीन्स, स्कर्ट, कुर्ती या सर्वांवर हे लोफर्स कमाल जातात. हे खूप नीट, ग्रेसफुल आणि एकदम मस्त असा स्टायलिश लुक देतात. तर लोफर्स तुम्हाला इन्स्टंट प्रोफेशनल लुक देऊ शकतात. नंबर 3, सँडल्स किंवा कोल्हापुरी. आता असे अनेक कुर्ते असतात ज्यावर आपण शूज तर घालू शकत नाही. इनफॅक्ट कॉटन ड्रेस असतील किंवा आपण अशी फिटिंगची अशी लेगिन घालतो. सो त्यावर जर तुम्हाला त्यावर एक ब्लॅक, बीच किंवा व्हाईट कलर अशा पद्धतीची जर तुम्ही एक सँडल कॅरी केली तर ती कोणत्याही कलरवर जाते आणि ब्लॅक तर जातेच जाते. आणि त्याचबरोबर तुम्ही नऊवारी साडी असेल, कॉटन ड्रेस किंवा पंजाबी ड्रेस, सलवार सूट, इंडो वेस्टर्न लुक किंवा कॅज्युअल लुक जर तुम्हाला करायचा असेल तर या सगळ्यावर जाते कोल्हापुरी. सो हे 2 ऑप्शन्स इथनिक वेअर म्हणजेच सलवार, कुर्ती, साडी यासाठी तुमच्याकडे असायलाच हवेत. नंबर 4, ब्लॉक हिल्स किंवा प्लॅटफॉर्म हिल. कधी कधी नुसता लुक बघून आपण हिल्स घेतो, पण त्यातल्या त्यात पेन्सिल हिल असेल ज्या दिसायला खूप सुंदर असतात, पण मला पर्सनली असं वाटतं की ते आपण जास्त वेळ कॅरी करू शकत नाही, कारण त्यामुळे पाय, कंबर सगळंच दुखायला लागतं. त्यापेक्षा जर तुम्ही ब्लॉक हिल किंवा प्लॅटफॉर्म हिल जर तुम्ही घेतलं ना तर ते आपल्यासाठी खूप कम्फर्टेबल ठरू शकतं. ब्लॉक हिल कशी स्क्वेअरमध्ये असते, रुंद असते, पूर्ण पायाला चांगला सपोर्ट मिळतो, त्यामुळे चालायला खूप कम्फर्टेबल असतं. आणि प्लॅटफॉर्म हिल म्हणजे शूजच्या पुढच्या भागाखालीही तेवढीच हाईट असते, प्लॅटफॉर्म असते. सो पायाची ॲक्च्युअल हिल हाईट कमी वाटते कारण पुढेही हाईट असते, पण हे खूप 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 कम्फर्टेबल असतं. पार्टी, फंक्शन, वेस्टर्न आउटफिटला हे खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं. आणि मी तुम्हाला पुन्हा हेच सांगेन की सतत शॉपिंग करायची नसेल तर कलर असे घ्या जे सगळ्यावर मॅच होतील आणि हे पार्टी ड्रेसेस, पलाझो, जम्पसूट, फॉर्मल ट्राउझर, फेस्टिव्ह आउटफिट्स या सगळ्यांवर कमाल वाटतात. नंबर 5, अँकल बूट्स किंवा चेल्सी बूट्स. आता अँकल बूट्स म्हणजे काय, तर हे घोट्यापर्यंत येणारे बूट असतात. हे थंडीमध्ये किंवा विंटर आउटफिटमध्ये तुम्ही वेस्टर्न कपड्यांसोबत कॅरी करू शकता. खूप छान वाटतात. चेल्सी बूट्स जे असतात ते अँकल बूट्सचाच एक प्रकार असतो. याच्या बाजूला इलास्टिक असते म्हणून ते पटकन घालता येतात आणि काढता येतात आणि हे एकदम मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतात आणि हे कशावरही मॅच होतात. तर स्किनी जीन्स, शॉर्ट ड्रेसेस, मिडी ड्रेसेस, विंटर विअर, लाँग कोट या सगळ्यांवर खूप क्लासी लुक देतात आणि कमीत कमी एफर्टमध्ये एकदम मस्त आणि कमाल लुक देतात. आणि हे सर्व सोडून अजून एक छोटी टिप म्हणजे आता हे ऑप्शनल आहे. बरेच वेळा लग्नासाठी काहीतरी आपल्याला असं खास हवं असतं. सो स्टोन असलेलं किंवा मोती वर्क असलेली गोल्डन किंवा सिल्वर कलर असा एखादा ऑप्शन एक सँडल तुम्हाला ठेवायला हरकत नाही. पण हां, अगेन हे फक्त फंक्शन पुरतंच यूज होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि जाता जाता अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सवय असते की सतत घेत राहायचं. शूज आवडला घ्या, सँडल आवडली घ्या, तर असं न करता मोजके फुटवेअर घ्या. जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर ब्रँडचेच घ्या, कारण आपण ते सतत यूज करत असतो. प्रत्येक गोष्ट ब्रँडेड घ्यायची गरज नाही, पण शूजमध्ये इन्व्हेस्ट करणं एक चांगला पर्याय आहे. आणि शू रॅकमधून ज्या चपला आपण नाही वापरत त्या काढून टाका, कारण तिथेच तो ढीग साचत जातो आणि मग नवीन घेतल्यानंतर अजून पूर्ण कपाट पॅक होऊन जातं. सो तयारी करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.